नगीना पिंपळगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमच्या नगीना पिंपळगावच्या आरोग्य केंद्राचा भूमिपूजनाचा प्रश्न आहे। इमारत मंजूर झालेली आहे, 4 महिने झाले, वर्क ऑर्डर दिलेली आहे, पण तो संबंधित ठेकेदार हा काही काम चालू करीना, म्हणून आम्ही आज जिल्हा परिषद कार्यालयापुढे उपोषणाला बसलेलो आहे। गेल्या वर्षभरापासून तुम्ही अनेक वेळा पत्र आता हे उपोषणाला बसलेलं आहे, आली दया त्यांना तर आमचं उपोषण सोडतील, आमचा प्रश्न मार्गी लावतील, आणि नाही आलं तर आमचं हे अखंड उपोषण चालूच राहील। गावकऱ्यांना कोणकोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतं या? आता गावकऱ्यांना दवाखान्याविषयी भरपूर अडचणी आहे। आमच्या गावापासून 20 किलोमीटरवर शहर आहे, तालुका। कोणते एखादी डिलिव्हरीची केस असेल, वयोवृद्ध माणसाची असेल, अचानक काही घटना घडली असेल तर अचानक साधन उपलब्ध नसतं, त्याच्यामुळे काही वेळेस असं जीवितहानी झालेली आहे। तरी शासन दरबारी आमचा एवढाच प्रश्न आहे। गावची लोकसंख्या? आमच्या गावची लोकसंख्या 2-2.25 हजार लोकसंख्या आहे। केंद्र नाही, प्रायव्हेट एखादा दवाखाना पण नाही। माझं नाव बाबासाहेब तागड, सरपंच नगीना पिंपळगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। गावकऱ्याचा म्हणजे आरोग्याचा प्रश्न जास्त गंभीर आहे। पावसाळ्याचे दिवस आहे, साथीचे आजार आहे। आम्ही 2016ला याच्या आरोग्य उपकेंद्राच्या संदर्भात पाठपुरावा करून तो राजेश टोपे आरोग्यमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून तो मंजूर करून आणलेला होता। पण त्याची वर्क ऑर्डर गेल्या 4 महिन्यापूर्वी निघाली, परंतु हे संबंधित ठेकेदार काहीतरी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन ही चालढकल करत आहे। रावसाहेब पाटील सावंत।